नमस्कार, मी अनुपमा जवळगी आणि तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओचं टायटल आहे चूज टू चॅलेंज. तर इंटरनॅशनल वुमेन्स डेसाठी यावर्षीची ही थीम आहे चूज टू चॅलेंज. तर आपण बघतोय की आता पॅन्डेमिकमुळे सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम झालेले आहेत, पण म्हणजे ॲक्च्युली महिलांना या पॅन्डेमिकचे जास्त प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी जेवढ्या महिला काम करत होत्या त्यापैकी जास्त महिलांचे जॉब जास्त गेले. म्हणजे बऱ्याच लोकांचे जॉब गेले पॅन्डेमिकमध्ये, पण प्रपोर्शनेटली महिलांचे जास्त जॉब गेले. आणि आता सगळ्या जसे बॅक टू नॉर्मल थिंग्स हळूहळू सुरू झालेल्या आहेत, कंपन्या वगैरे सुरू झालेल्या आहेत, तर त्या महिलांना परत कामावर बोलवलेलं नाही आहे. म्हणजे जास्त महिलांना ज्याचे नोकऱ्या गेलेल्या आहेत पॅन्डेमिकमुळे. प्लस तुम्हाला माहितीच आहे की असं म्हणतात की म्हणजे रिसर्च असं दाखवतो की महिला घरात किंवा अनपेड जे वर्क असतं ते पुरुषांपेक्षा 3 पट जास्त करायच्या, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी. पण आता तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन काही घरांना काही लॉकडाऊन नव्हतं, स्वयंपाकघराला काही लॉकडाऊन नव्हतं आणि म्हणजे ॲक्च्युली आणि वर्क फ्रॉम होम वगैरे असल्यामुळे सगळे लोक घरातच होते, मुलं पण घरात होती, घरातल्या बायका कामाला येत नव्हत्या आणि एकूणच या सगळ्याचा बायकांवर जास्त स्ट्रेस झालेला आहे. आणि ते ज्या आधी 3 पट काम करायचं त्याच्यापेक्षा आता ॲक्च्युली जास्तच काम करायला लागतं आहे. स्पेशली वर्किंग वुमेनना तर ते बाहेरची कामं प्लस म्हणजे नोकरीची कामं प्लस घरातली कामं अशी अजून डबल काम करायला लागतं आहे. सो ते अनयुज्युअल लोड जे आधी पण घ्यायच्या त्यांचा लोड अजूनही वाढलेला आहे पॅन्डेमिकमध्ये. आणि असं म्हणतात की म्हणजे असं म्हणायचं आधी की आपल्याला 100 वर्ष लागणार होती ही दोन्ही स्त्री पुरुष समानता यायला, तर आता पॅन्डेमिकमुळे आपण अजून 25 वर्ष मागे गेलेलो आहे. तर ह्यावेळची ही जी थीम आहे की चूज टू चॅलेंज, तर ही थीम अशी खूप छान थीम आहे. कारण काय आहे की चॅलेंज केल्याशिवाय गोष्टी बदलत नाहीत. म्हणजे स्टेटस को ठेवला जे आहे जायचं इथे चालू राहिलं तर काहीच होणार नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि आता 25 वर्षाची मागची आपल्याला तूट भरून काढायची आहे, तर मग आपल्याला अजून काहीतरी जास्त करायला लागणार आहे. तर आता हा जो डे सेलिब्रेट होतो वुमेन्स डे 8 मार्चला, तर तो म्हणजे गव्हर्नमेंट सेलिब्रेट करतं, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन सेलिब्रेट करतात, बऱ्याच ऑफिसेसमध्ये हा डे सेलिब्रेट केला जातो. यावर्षी कदाचित ऑनलाईन होईल, पण आता मी जे तुमच्याशी या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे त्या अशा गोष्टी असणार आहेत की ज्या आपण स्वतः आपल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःच्या लेवलला आपण काय करू शकतो. कारण प्रत्येकाने आता इतका प्रॉब्लेम मोठा सॉल्व्ह करायचा आहे, तर प्रत्येकाने आपापल्या परीने काहीतरी कॉन्ट्रीब्यूट खारीचा वाटा उचलणं अगदी गरजेचं आहे. तर आता ह्या म्हणजे एका दिवसासाठी हे उपक्रम न राहता आपण हे कंटिन्यूस काय करू शकतो महिलांना च्या सबलीकरणासाठी, तर हे या गोष्टी मी माझे विचार हे तुमच्याशी ह्याच्यामध्ये थ्रू डिस्कस करणार आहे. आणि हे फक्त महिलांसाठी नाही आहे, हा महिलांसाठी व्हिडिओ नाही आहे, हा सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे, हा घरातल्या प्रत्येकासाठी व्हिडिओ आहे, ऑफिसमधल्या प्रत्येकासाठी व्हिडिओ आहे. कारण फक्त महिला जेव्हा म्हणजे एम्पावर होतात तेव्हा सगळी सोसायटी एम्पावर होते. म्हणजे आपण म्हणतो एक बाई शिकते तेव्हा घर शिकतं, तसंच एका बाईची जेव्हा प्रगती होते तेव्हा अख्खा समाज सुधारतो. आणि असं इन्क्लुझिव्ह ग्रोथची आपल्याला आपल्यासारख्या देशाला तर खूप गरज आहे. कारण 50% जर का आपली पॉप्युलेशन अशी कायम दबलेली खाली राहिली तर आपण कधीच एक प्रगत राष्ट्र होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे वुमेन जो पार्टिसिपेशन जॉबमध्ये ह्याच्यामध्ये सगळीकडे वाढण्याचीच गरज आहे. तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला करू शकतो. आता त्यातली पहिली गोष्ट म्हणजे फन गोष्ट आहे, म्हणजे चूज टू चॅलेंज म्हणून हे जे यावेळची थीम आहे त्याच्यासाठी तुम्हाला फोटो काढायचा आहे. म्हणजे तुमचा हात रेस म्हणजे यू आर इन, तुम्ही हा चॅलेंज घ्यायला स्वीकारला आहे हे सांगण्यासाठी तुम्ही असा हात रेस करून एक फोटो काढू शकता. त्याचे जनरली थीम असतात पर्पल, ग्रीन किंवा व्हाईट. जसं मी आज पर्पल साडी नेसलेली आहे, तर तुम्ही असं त्या कलरचे कपडे घालून असा हात रेस करून तुम्ही फोटो काढून तुमच्या सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, कुठल्याही दुसऱ्या अकाउंटवर तुम्ही शेअर करू शकता. आणि यू आर गोइंग टू म्हणजे काउंट युअर सेल्फ इन, की इतरांना तुम्ही सांगू शकता की आय एम गोइंग टू डू दिस. तर हे तुम्ही करू शकता. हा पहिली फन गोष्ट आहे, म्हणजे हे करा. त्यांच्या इंटरनॅशनल वुमेन्स डेची जी साईट आहे त्याच्यावर पण त्यांनी कुठल्या टाईप किती साईजचा फोटो पाठवायचा वगैरे दिलेला आहे. तुम्ही तिथे सुद्धा तुमचा फोटो अपलोड करू शकता. ग्रुपनी हे फोटो काढू शकता. म्हणजे तुम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून असं हात करून आपण नाही का ते इलेक्शनच्या वेळेला इलेक्शनचा मार्क दाखवलेले फोटो काढले, तसं तुम्ही करू शकता. तुम्ही फुल फॅमिली असं हा प्लेज घेऊ शकता. तर ती अगदी पहिली सुरुवात झाली आत्तापासून करायला. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या भोवताली कुठेही तुम्हाला इनजस्टिस दिसते, इनइक्वालिटी दिसते, तुम्ही तुमचा आवाज उठवा. म्हणजे हे बघायला निरीक्षण तरी सुरू करा की कुठे इनजस्टिस आहे. म्हणजे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण परंपरेने कितीतरी वर्ष करत आलेलो आहे आणि आपण त्याच्याकडे कधी लक्षच दिलेलं नाही आहे की ते आपण इक्वल ट्रीट करतोय का नाही. मग ती घरातली कामं असतील, कोणी किती काम करते इथपासून ते आता आपण सणावारी नेहमी घरातल्या बायका शेवटी जेवतात. म्हणजे दिवसभर स्वयंपाक करून ॲक्च्युली त्या दमतात, पण त्या जेवण मात्र त्या नेहमी सगळ्यांचं झाल्यावर त्यांचं असतं. तर
आता तुम्ही पुढच्या सणापासून सुरू करा की बायकांनी पण सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. अगदी छोटी स्टेप आहे पण सुरुवात आहे. म्हणजे त्यामुळे घरातल्या मुलांनाही कळतं की हे इक्वालिटीचे धडे असे न कळत त्यांना मिळतात. सो अशी काहीतरी तुम्ही स्टेप घेऊ शकता छोटीशी. कुठेतरी जस्ट आता आपण बघतो की हल्ली सोशल मीडियावर जे आपण रिअल वर्ल्डमध्ये बघतो ते सोशल मीडियावर दिसतंय. बायकांना खूप जास्त ट्रोल केलं जातंय, त्यांच्याबद्दल बऱ्याच वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत सोशल मीडियावर. अगदी हुशार सायंटिस्ट बायकांना सुद्धा, म्हणजे अगदी BBC मध्ये एक प्रोग्राम केला ह्याच्यावर की खूप अगदी म्हणजे शिकलेल्या ह्या बायकांना सुद्धा ह्या काही संबंध नसताना या ट्रोलिंगचा शिकार व्हावा लागते. तो तुम्ही या गोष्टींबद्दल अवेअरनेस रेज करा. आणि तुम्ही एखाद्या आता व्हॉट्सअप ग्रुपवर पण बऱ्याच वेळेला असं होतं की 1-2 लोक असतात की जे काहीतरी असे बायकांचे जोक्स वगैरे टाकत असतात. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे एखादा जोक असतो, पण कधी कधी काही लोकांना तशीच सवय असते. तर तुम्ही ॲज अ ग्रुप ह्यासाठी गप्प न बसता तुमचा आवाज रेज करा. कारण काय होतं बऱ्याच वेळेला गप्प बसणं म्हणजे तुमची सहमती आहे असं धरलं जातं. तर प्लीज तुमची सहमती नसते त्याला. आय नो किती पुरुषांना पण ही गोष्टी आवडत नाहीत. तर तुम्ही ते नक्की त्या ॲडमिनला किंवा हे करायला सांगा, काहीतरी रूल्स सेट करा की दिस इज नॉट अलाउड ऑन द ग्रुप. तर अशा गोष्टी अगदी सहज करणं शक्य आहे, पण हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आता अशा बऱ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत समाजामध्ये आणि त्याला वेळीच आळा घालण्याची खूप गरज आहे. कारण आता ह्याच्या इव्हन डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे वाढलेला आहे पॅन्डेमिकमध्ये. तो एक आणखीन हे गोष्ट आहे की ज्या महिलांना जास्त सहन करावं लागतं आहे. जर तुमच्या घरातल्या कामवाल्या बायका असतील हे असतील तर सगळ्यांची नीट चौकशी करा. काय त्यांचे काय इश्यूज आहेत या पॅन्डेमिकमुळे, त्यांना काय प्रॉब्लेम झाले, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. सो जिथे जिथे तुम्हाला असं छोट्या गोष्टी करता येतील तिथे करा. आणखीन एक छान उपक्रम तुम्ही त्या दिवशीसाठी करू शकता 8 मार्चसाठी. तो म्हणजे तुमचे जे काही रोल मॉडेल आहे, तुम्ही ज्यांना तुमच्या आयुष्यातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना तुम्ही तुमचे प्रेरणास्थान समजता, म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्हाला खरंच प्रेरणा मिळते, तर अशा बायकांना तुम्ही एक्नॉलेज करा. म्हणजे इथे त्यांना फोन करा, त्यांना चिठ्ठी लिहा. आपण जसं ग्रॅटिट्यूड एक्सरसाइजमध्ये मागे केलेलं आहे तसं तुम्ही एखादा चिठ्ठी, त्यांना पत्र लिहू शकता, त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाऊ शकता, त्यांचा काहीतरी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. आणि या काही खूप फेमस बायका असायला पाहिजे असं नाही आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या कोणी आहेत पण ज्यांनी तुमच्या जडणघडणी त्यांचा हातभार आहे, अशा सगळ्या स्त्रियांना तुम्ही एक्नॉलेज करा. आता मी आज पब्लिकली एक्नॉलेज करते की माझ्या रोल मॉडेल कोण असेल तर माझी आजी आहे. म्हणजे आता काही वर्षांपूर्वी ती 93 वर्षी गेली, पण ती अमेझिंग व्यक्ती होती. म्हणजे इतकं की तिला खूप वाचायची आवड होती, ती खूप छान आर्टिस्ट होती, हाताने काय काय खूप गोष्टी करायची, उत्तम स्वयंपाक करायची, तिला नवीन शिकायची खूप आवड होती आणि सारखं काहीतरी वाचायची आणि ते इतरांना सांगायची, इतरांना शिकवायची आवड होती आणि अगदी काळाबरोबर चालणारी होती ती. तर त्याच्यामुळे म्हणजे आज सुद्धा आम्ही सगळी नातवंड, सगळी मुलं मुली सगळेजण तिची आठवण काढत असतो. किंवा आता सुद्धा पटकन कधी कधी विचारतो आजी अशा वेळेला आजीने काय केलं असतं, म्हणजे असं ती आमच्याबरोबर अशा तिच्या या शिकवणीच्या रूपातनं कायम आहे. तर अशा लोकांना तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात आय एम शुअर की कोणतरी आहे अशी व्यक्ती जिने तुमच्यावर खूप इन्फ्लुएन्स केलेला आहे. तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून एक्नॉलेज करा की त्या व्यक्तीला. सो ही अजून एक गोष्ट झाली. आता अजून एक गोष्ट करू शकतो की आपण आपल्या आयुष्यातल्या आपल्या मुलींची काळजी घेऊ शकतो. म्हणजे त्यांना आपण नर्चर आणि गाईड करू शकतो. हल्ली खूप मुलींमध्ये मी बघते की त्यांचं सेल्फ एस्टीम कमी असतं. म्हणजे त्यांचा आत्मसन्मान खूप कमी असतो किंवा म्हणजे त्यांना असं खूप सेन्सिटिव्ह झालेले आहे. जरा काही बोललं की त्यांना खूप लागतं, कारण त्या स्वतःलाच तेवढं हे समजत नाहीत. तर अशा व्यक्तींसाठी आपण मागे जो मिरर एक्सरसाइज मी दाखवलेला आहे तर तो तुम्ही त्यांना एनकरेज करू शकता. घरातल्या स्त्रियांना तुम्ही तो शिकवू शकता. पण जर का त्या रेडी नसल्या करायला तर तुम्ही त्यांच्यासाठी हा एक्सरसाइज करू शकता. म्हणजे ही एक खूप छान पद्धत आहे करायची की तुम्ही त्यांच्यासाठी एक छोट्या पोस्टेड नोट्सवर काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह लिहू शकता आणि ती त्यांच्या आरशावर किंवा त्यांच्या कपाटावर ते चिकटवू शकता. तर असं 30 डेज तुम्ही रोज घरातल्यांनी करायचं. म्हणजे तुमच्या घरात वाटलं की तुमच्या घरातल्या गृहिणीला तुम्हाला एनकरेज करायचं आहे तर तुम्ही 30 दिवस ती काय काय छान छान गोष्टी करते त्या एक्नॉलेज करा आणि त्या तिला दिसतील अशा ठिकाणी त्या चिठ्ठ्या चिकटवून ठेवा. बघा अमेझिंग रिझल्ट येतील तुम्हाला 30 दिवसांनी. तसंच घरातल्या यंग मुलीसाठी पण तुम्ही करू शकता आणि तिच्यासाठी नुसतं तिच्या बाहेरच्या म्हणजे एक्सटर्नल ब्युटी नाही, तिच्या इंटरनल ब्युटीवर फोकस करायला तिला शिकवा. म्हणजे मग ती खरी सगळ्या अर्थाने डेव्हलप होईल. मग खूप छान बायकांचे टेड टॉक्स असतात तर ते तुम्ही ॲज अ फॅमिली बघा. चांगली चांगली पुस्तकं आहेत आजकालच्या काळासाठी, करंट टाईमसाठी. म्हणजे शेरेल सँडबर्गचं मी म्हणेन की लीन इन आहे किंवा मिशेल ओबामाचं बिकमिंग आहे. तर अशी जी पुस्तकं आहे ती तुम्ही वाचायला द्या मुलींना किंवा त्यांना ॲक्च्युली त्यांच्याबरोबर बसून वाचा. ते पण छान आहे की ॲज अ फॅमिली तुम्ही रीड करू शकता किंवा एकमेकांची एक्सचेंज करू शकता की त्यातनं तुम्ही काय शिकलात आणि त्या काय शिकतायत त्याच्यातनं. सो हे एक्सटर्नल ब्युटी बरोबर इंटरनल ब्युटीवर फोकस होणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपल्या मुलींचा सेल्फ एस्टीम
आणि एवढं सगळं आपण त्या पोरींसाठी करतोय, तर त्यांना स्वतःला आत्मविश्वास असणं हे खूप गरजेचं आहे त्यांना आयुष्यात काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर. सो ह्या छोट्या गोष्टींसाठी सगळ्या फॅमिलीनी सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे. मग तुमचा एखादा स्वतःचा बिझनेस असला तर त्या बऱ्याच घरातनं मुलांना घेऊन जातात ऑफिसमध्ये, तर तसं मुलींना घेऊन जावं सुट्टीच्या दिवशी किंवा त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा. आता तर वर्क फ्रॉम होम आहे, तर उरलेल्या वेळात पण मुली येऊ शकतात. तर म्हणजे माझी अशी इच्छा आहे की बऱ्याच वेळेला कंपन्यांच्या नावांमध्ये आपण सो अँड म्हणजे काहीतरी नाव आणि अँड सन्स अशा कंपन्यांची बोर्ड्स बघतो. मे बी काही वर्षांनी आपण असं अँड डॉटर्स अशी नावं बघू. म्हणजे हे आपण असं स्वप्न बघूया की जास्तीत जास्त मुली एनकरेज होतील, कारण मुलींचे स्टार्टअप्स खूप कमी असतात. मुली स्वतःचा बिझनेस करायला थोडं म्हणजे ते एवढ्या एनकरेज केल्या जात नाही मुलींना स्वतःचा बिझनेस सुरू करायला. सो अशा दृष्टीने तुमचं स्वतःचं असलं तर तुम्ही ते पण मुलींना शिकवा की पुढे बिझनेस किंवा व्यवसाय कसा करायचा. ते पण फार महत्त्वाचं आहे मुलींसाठी. सो हे आपल्या अतिशय इसेन्शियल आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या मुलींना मेंटर करू, मुलींना नर्चर करू. मग आता सर्व बायकांनी मिळून एखादं सिस्टर नेटवर्कसारखं काहीतरी, म्हणजे आपल्या बिशी वगैरे तर असतातच, पण एखादं असं एक नेटवर्क करायला काय हरकत आहे, ग्रुप करायला, की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्स्पिरेशनल गोष्टी, म्हणजे प्रेरणा देणाऱ्या गोष्टी एकमेकींचे शेअर कराल, एकमेकींची चेक कराल, एकमेकींना आपले गोल्स वगैरे सांगाल आणि एकमेकींचे अकाउंटेबिलिटी पार्टनर व्हाल की तुम्ही ते करताय का नाही याचा फॉलोअप एकमेकींबद्दल ठेवाल. किंवा बऱ्याच कंपन्यांचे किंवा असे म्हणजे प्रोफेशनल लोकांचे मास्टर माइंड ग्रुप्स असतात आणि किंवा BNI सारखे ऑर्गनायझेशन असतात जिथे तुम्ही कोणातरी घेऊन जाऊ शकता तुमच्याबरोबर. तर एखाद्या विमेन बिझनेस वुमेनला वगैरे अशा ठिकाणी घेऊन जा आणि इंट्रोड्यूस करा या गोष्टींना. सो त्याचाही त्या व्यक्तीला खूप फायदा होईल. आणि बऱ्याच वेळेला कंपनीत सुद्धा मुली जे काम करतात ते सांगायला सुद्धा ते हेजिटेट करतात की आपलं ते क्रेडिट घ्यायला हेजिटेट करतात. तर तुम्ही एखादा मेल वर्कर असाल किंवा तुम्ही त्या व्यक्तीचे मॅनेजर असाल तर त्या मुलींना एनकरेज करा की जे स्वतः त्यांनी केलेलं आहे ते काम एक्नॉलेज करायला. कारण मुली या बाबतीत थोडे शाय असतात हे करायला, त्यांना लाज वाटते ते क्रेडिट घ्यायला, स्वतः केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला पण ते मागे होतात. तर ते तुम्ही एनकरेज करायला पाहिजे, तुम्ही ॲलाय व्हायला पाहिजे त्या मुलींच्या बरोबर आणि त्यांना अजून चांगलं हे करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मग तुम्ही ते प्रॉडक्ट्स बाय करता, तर बऱ्याच महिला गटाच्या ज्या बायका बचत गट जे काही तयार करतात त्यांचे एक्झिबिशन्स लागतात, अशा ठिकाणी आवर्जून जाऊन त्या महिलांकडनं तुम्ही गोष्टी बाय करू शकता. मग बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या महिलांच्या अशा कारणांसाठी त्या पैसे देतात. म्हणजे तुम्ही त्यांच्या ज्या सेलमधलं काहीतरी पर्सेंटेजेस ते ॲडव्हर्टाइजमेंट करा की इतके टक्के आम्ही ह्या कॉजला देऊ. तर अशा यांचे प्रोडक्ट्स बाय करा, म्हणजे आपोआप तुमचं एक कॉन्ट्रीब्युशन होईल त्या कॉजसाठी. सो अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग तुम्ही जर का एखाद्या लिडरशिप पोझिशनमध्ये असाल, म्हणजे तुम्ही स्त्री असाल आणि लिडरशिप पोझिशनमध्ये असाल, खूप सक्सेसफुल झालेला असाल, तर प्लीज तुमची स्टोरी, तुमची आत्तापर्यंत तुमचा प्रवास इतरांबरोबर शेअर करा. आणि तो शेअर करताना सुद्धा फक्त तुमचे सक्सेस आणि तुमचे जे तुम्हाला जे मिळालं आहे ते नाही, तुम्हाला ज्या कठीण परिस्थितीतून जावं लागलं, ज्या काही गोष्टी तुम्ही सहन कराव्या लागल्या त्या पण शेअर करा. म्हणजे त्या काय होईल की त्या जास्त मुलींना रिलेटेबल होईल. म्हणजे जी मुलगी आता तुमच्या मागे आहे, मग त्या मुलगी किंवा बाईला तिला असं वाटेल की ठीक आहे, आत्ता माझा प्रवास खडतर असला तरी पुढे मला हे जाऊन मिळू शकतं. तर तिला म्हणजे एनकरेजमेंट मिळेल की तो आहे तो चालू ठेवायला प्रवास आणि तो सोडून नाही द्यायला, तो जो ध्यास तिने घेतलेला आहे. तर त्या दृष्टीनं पण तुम्ही तो असं हे करू शकता. मग आता आपण बघतोय की बऱ्याच वेळेला आता जे आपण पद्म अवॉर्ड्स दिले भारताने, तर त्याच्यामध्ये 129 पैकी आय थिंक 29 बायका होत्या. तर त्या अमेझिंग बायका आहेत, इतक्या तरतरीच्या फील्ड्समध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. सगळ्यात जी हे आहे म्हणजे ओल्डेस्ट आहे ती 105 वर्षाची आजी आहे जी ऑर्गॅनिक फार्मिंग करते कोइंबतूरच्या जवळ. तर असे म्हणजे इतक्या इन्स्पिरेशन स्टोरीज आहेत ज्या तुम्ही फॅमिलीमध्ये डिस्कस करणं गरजेचं आहे की म्हणजे इथं सगळ्यांना कळेल की तर म्हणजे फक्त ते इंस्टाग्रामवरचे इन्फ्लुएन्सर्स किंवा फिमेल ॲक्ट्रेसेस वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांना रोल मॉडेल्स मिळतील, बायकांना आणि मुलींना. सो अशा गोष्टी हे करा, ज्या गोष्टींना म्हणजे ब्रिंग देम टू लाईट आपण म्हणतो तसं, की घरात त्या गोष्टी डिस्कस व्हायला पाहिजे. त्यामुळे खूप मुलींना आणि बायकांना एनकरेजमेंट मिळेल. मग आता लिडरशिप, तुम्ही कंपनीमध्ये एखाद्या मोठ्या पोझिशनवर असाल आणि तुम्ही काही कंपनीचे प्रोग्राम ठरवत असाल, तर बायकांना लिडरशिप स्किल्स डेव्हलपमेंटसाठी काही प्रोग्राम करता येईल का नाही बघा. कारण आता पॅन्डेमिकमध्ये पण असं झालं आहे की ज्या कंट्रीजला विमेन लीडर्स होते ते कंट्रीज ॲक्च्युली खूप चांगलं करत आहेत. सो हे लिडरशिप स्किल बायका खूप वेगळ्या पद्धतीने काही गोष्टींचा विचार करतात.
त्यामुळे त्यांना ते स्किल्स डेव्हलप करायला चान्स मिळायला पाहिजे. तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा तुम्ही हा प्रयत्न करा. आणि किंवा एखादा मास्टर क्लास ठेवा जेव्हा एखादी वुमन लीडर येऊन हे सगळ्या गोष्टी बाकीच्या इतर बायकांशी बोलेल. म्हणजे फक्त ब्युटी आणि फिटनेस आणि फॅशन ह्या पलीकडे जाऊन काही स्किल्स डेव्हलप करण्यासाठी बायकांना मदतीची गरज असते. सो ती तुम्ही तुमच्या कंपनीतर्फे तुम्ही पर्सनली इतरांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करा. आता हे झालं की ॲज अ सोसायटी, ॲज अ कम्युनिटी, ॲज अ फॅमिली आपण काय काय करू शकतो. आता मी डायरेक्ट माझ्या मैत्रिणींशी बोलणार आहे. म्हणजे की आपण आपल्यासाठी काय करू शकतो. म्हणजे विमेन्स डे हा इतरांनी सेलिब्रेट करायचा ठीक आहे, पण आपण कसा तो सेलिब्रेट करायला पाहिजे आणि आपण स्वतःला कसं सेलिब्रेट करायला पाहिजे. तर ह्यातला पहिलीच पॉईंट हा आहे की यू हॅव टू सेलिब्रेट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतःला सेलिब्रेट करायला शिका. पहिल्यापासून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही म्हणजे आपण आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नसतोच. म्हणजे आधी आपलं घर, आपले नवरा, आपली मुलं, आपले घरातले मोठे, हे सगळं झाल्यावर आपला नंबर येतो. म्हणजे आणि जोपर्यंत हे सगळ्यांची काळजी आणि हे घर असतो आपला जॉब. आता तर ह्या सगळ्यांची काळजी आणि ह्या सगळ्यांकडे लक्ष देत देत आपल्याला स्वतःसाठी लक्ष द्यायला आणि ना वेळ उरतो ना एनर्जी उरते. सो ह्या असं आपण नाही जाऊ शकत पुढे. म्हणजे कंटिन्युअसली काम करून करून आपली ॲक्च्युली कामाची क्वालिटी पण कमी होते, आपली हेल्थ यामुळे सफर होती आहे. तर ह्यासाठी आपण आपल्यासाठी एक स्वतःचा वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा स्वतःचा वेळ म्हणजे असं नाही की महिन्यातनं एकदा मी ब्युटी पार्लरला जाते किंवा महिन्यातनं 8 दिवस, वर्षातनं 8 दिवस आईकडे जाते किंवा कुठेतरी वेकेशनला जाते. नाही, हा डे टू डे आपल्याला आपण जसा एनर्जी खर्च करतो आणि आपण जेवून रिप्लेनिश होतो तसं आपण अशा स्वतःचा एक मी टाईम ठेवून आपल्याला स्वतःला रिप्लेनिश करायला पाहिजे. नाही तर आपण काय म्हणतो की हे काम झालं ना की मी आराम करणार आहे, हे काम झालं की मी थोडा ब्रेक घेणार आहे. पण ॲक्च्युली ते काम संपतं आणि आपण पुढच्या कामाला जातो. आपण तो मधला ब्रेक स्वतःसाठी कधीच घेत नाही. तर प्लीज दिवसातनं थोडा तरी स्वतःचा एक मी टाईम काढा, स्वतःसाठी थोडासा तरी वेळ द्या. मग अगदी शांतपणे एक कप चहा पिण्यासाठीचा वेळ असेल, काही असेल तो प्लीज वेगळा ठेवा. ॲज अ फॅमिली ऑल्सो बाकीच्यांनी की हे लक्ष द्या की तुमच्या घरातली ती बाई जी आहे ती हा वेळ घेते आहे का नाही. त्यावेळेला त्यांना रिमाइंड करा की हा वेळ तुमचा आहे, आम्ही कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आहे. सो मेक शुअर की तुम्ही स्वतःसाठी तो घेताय, दुसऱ्याला तो वेळ देताय. या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आणि स्वतःला म्हणजे असं डे टू डे रिप्लेनिश करायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे ना की आपण आपली काळजी घेतली तरच आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. फ्लाईटमध्ये पण नेहमी सांगतात बघा की तुम्ही तुमचा ऑक्सिजन मास्क आधी लावा, मग तुमच्या चाइल्डचा मास्क त्याला नंतर लावा. कारण तुम्ही जर का ब्रेथलेस झाला तर तुम्ही कोणालाच हेल्प करू शकणार नाही. एक्झॅक्टली तसंच आहे आयुष्यात. तुमच्यातच एनर्जी राहिली नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या काय उपयोगी पडू शकणार. सो प्लीज स्वतःकडे लक्ष द्या. यू हॅव टू बी सेल्फिश इन दॅट. की हे गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. प्लीज तुम्ही अगदी पहिलं स्वतःला ठेवू नका लिस्टवर तुमच्या, पण ॲटलिस्ट त्या लिस्टवर तुम्ही कुठेतरी असा सुरुवातीत न करा. ओके. आता दुसरी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी जपा. म्हणजे कोणी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे की तुम्ही काय करू शकता किंवा काही करू शकत नाही. यू हॅव टू बी स्ट्रॉंग इन दिस की मी काय म्हणजे मी स्वतः एक्सप्लोअर करते, मी काय करू शकते किंवा नाही. कोणी सांगताय म्हणून तुम्ही ते गोष्ट बिलीव्ह करू नका. आता दुसरी त्याच्यानंतर अजून एक आहे की स्वतः चुका करायची स्वतःला परवानगी आहे. बरेच लोक खूप परफेक्शनिस्ट असतात आणि त्यांना चुका करायची किंवा काही लोकांना इतकी भीती असते की त्या प्रयत्नच करत नाहीत. सो हे प्रयत्न न केलं तर काहीच पुढे होणार नाही आहे. सो चुका ठीक आहे ना, चुकातनंच माणूस शिकतो. म्हणजे आपण इतरांना खूप सांगतो, आपल्या मुलांना सांगतो, नवऱ्याला सांगतो, पण स्वतः मात्र आपण ती गोष्ट करायलाच घाबरतो. सो प्लीज ती फर्स्ट स्टेप घ्या. चूक झाली तरी चालेल, पण सुरुवात तरी करा. आणि मग आता एक आहे की इतरांचं बायकांना खूप असतं की इतर लोक काय म्हणतील. आणि असं आहे की भारतासारख्या देशामध्ये आपल्या संस्कृतीत म्हणा पूर्वीपासून बायकांवर खूप गोष्टी लादलेल्या आहेत. आणि बायकांच्या अशा शूड लिस्ट असते. म्हणजे आय शूड डू दिस, म्हणजे मी हे करायलाच पाहिजे. तर जसं आपण कांट वोंट केला तशी एक लिस्ट करा. तर तुमचे काय जे शूड्स आहेत ना, म्हणजे मी स्वयंपाक केलाच पाहिजे, मी घर स्वच्छ ठेवलंच पाहिजे, मी असं केलं पाहिजे, जे काय तुमची लिस्ट आहे तर त्या आय शूड डू दिसमधलं शूड काढून तिथे कुड घाला. म्हणजे मी हे करू मला वाटलं तर मी करू शकते, मला वाटलं असं करा. म्हणजे बघा तुमचं छातीवरचं कितीतरी दडपण एकदम कमी होतं. म्हणजे आपण स्वतःलाच दाबून टाकलं या सगळ्या शूट्सच्या मध्ये. तर जे तुम्हाला जसं वाटेल तसं करा. नवीन गोष्टी, जुन्या गोष्टी त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे तसं नाही आहे. कारण आता आपण काळ इतका पुढे गेला आहे, आपल्याला इतक्या गोष्टी बघायच्या आहेत. आता नोकऱ्या करतात बायका, सो त्याच पद्धतीनं आपण स्वतःच इन्सिस्ट करतो की तसं जसं पूर्वीपासून चालत आलं आहे तसंच व्हायला पाहिजे. असं नाही होऊ शकत आहे. तर प्लीज त्याच्यामध्ये स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नका.
आणि अजून एक गोष्ट आहे की तुमच्या जर का आजूबाजूला खूप टॉक्सिक पीपल असतील, म्हणजे जे तुम्हाला खूप नेगेटिव्ह विचार करणारे असतील, जे तुम्हाला ज्यांच्याशी भेटून तुम्हाला छान नाही वाटत, जे तुमची एनर्जी ड्रेन करतात, तर अशापासून थोडे दिवस लांब राहा. म्हणजे आपण म्हणतो ना न्यू यूकडे आपण चाललोय, सो जोपर्यंत तुम्ही त्या न्यू होत नाही ना, थोडासा त्यांच्याशी कमी डील केलं तरी चालणार आहे. बऱ्याच वेळेला बायकांना नाही म्हणायला खूप वाईट वाटतं. म्हणजे नाही म्हणलं तरी त्या इतकं जस्टिफिकेशन देतात ना, कोणतरी विचारलं की इकडे येते का, आणि त्यांना नाही म्हणायचं असतं, मग ते नाही म्हणतात आणि 10 कारणं देतात, अगं असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. तर प्लीज नाही हा एक कम्प्लीट सेंटेन्स आहे, नाही म्हणा. आणि विचार करताना असा विचार करा की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला नाही म्हणताय तेव्हा तुम्ही स्वतःला हो म्हणताय, आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. सो प्लीज नाहीसाठी खूप जस्टिफिकेशन देऊ नका, खूप गिल्टीही वाटून घेऊ नका एकदा, नाही तर नाही म्हणायचं आणि मग दुसरं काही कामही होते दिवसभर, नाही का म्हणलं, नाही रे त्या व्यक्तीला काय वाटलं असेल असा विचार केला तर आपल्याकडनं दुसरं काही चांगलंही होणार नाही. सो प्लीज नाही म्हणता तेव्हा स्वतःला हो म्हणता असा विचार करा आणि पुढे जा. मग बऱ्याच वेळेला असं होतं की बायकांचं की त्या स्वतःवर असा विश्वास ठेवत नाही की त्या चांगले डिसिजन घेऊ शकतील. म्हणजे बऱ्याच नोकरी करणाऱ्या बायका, स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट बायका, बिझनेस करणाऱ्या बायका, पण त्या अशा काही डिसिजन्स घ्यायला खूप घाबरतात. म्हणजे दे आर नॉट शुअर की फायनान्शियल डिसिजनसाठी तर स्पेशली, कारण किती नोकरी करणाऱ्या बायकांचे सगळे फायनान्सेस त्यांचे नवरे किंवा वडील वगैरे बघतात. तर प्लीज तुमची मुलगी असेल नोकरी करते तिलाही एनकरेज करा, स्वतःही यातले फायनान्शियल, म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंट नसला तरी घरचे फायनान्सेस तुम्ही चालवता आणि ते चांगले चालवत आहे, तर तुम्ही घरातल्या फायनान्शियल डिसिजन्समध्ये पण तुमचा सहभाग असायला हवा आहे. आणि बऱ्याच वेळेला नवऱ्यांची इच्छा असते की बायकाने त्याच्यात सहभाग घ्यावा, पण बायकाच घाबरतात. तर प्लीज त्याच्याबद्दल शिकून घ्या, त्याच्याबद्दल माहिती घ्या, आणि या फायनान्शियल डिसिजन्समध्ये तुमचं पार्टिसिपेशन असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काही संधी तुम्हाला उपलब्ध होतात, पण तुम्ही सारखा विचार करता की आत्ता बरोबर योग्य वेळ नाही आहे, पण ही योग्य वेळ कधीच येत नसते, आपल्याला ती वेळ योग्य करावी लागते. मी बऱ्याच बायकाचं असतं माझी मुलं मोठी झाल्यावर मी करीन, माझ्या मुलींचं लग्न झाल्यावर मी करीन, बाळपण झाल्यावर, काही ना काही घरातल्या काहीतरी इतर अडचणी सुरू होतात, काहीतरी चालूच असतं, किंवा हे मुलाची 10वी आहे, मुलीचं हे आहे, सारखं काहीतरी आपण एक आपल्या पुढे कारणं येतच असतात. सो अपॉर्च्युनिटी आली तर ती आपल्याला ती घ्यायला पाहिजे. आणि ह्या बाकीच्या म्हणजे संधी न जाऊ देता ह्या बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायचा याचा विचार करा. म्हणजे त्यासाठी इतरांची मदत घ्या, कारण ते सुद्धा आपण खूप घाबरतो इतरांची मदत घ्यायला. सो प्लीज इतरांची मदत घ्या. आणि बऱ्याच सिच्युएशन्समध्ये तुम्ही तुमचं मत द्या, कारण तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणजे मत विचारलं तरी बायका म्हणतात नाही मला त्यातलं काही कळत नाही, किंवा म्हणजे तर मग त्याच्याबद्दल अभ्यास करा. आता तर इंटरनेटमध्ये घरी बसून तुम्ही कशाबद्दलही काही माहिती काढू शकता. सो प्लीज माहिती काढा. यू हॅव टू पार्टिसिपेट, यू हॅव टू, म्हणजे कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला विमेन म्हणजे महिला सशक्तीकरण फक्त बिझनेस काम करण्यासाठी गृहिणीसुद्धा या सगळ्या गोष्टींचं अवेअर असणं, त्यासाठी प्रयत्न करणं, आणि आपला जो काही ओपिनियन आहे ते ठामपणे मांडणं, आपली मतं मांडायला. आणि ते एक मसलसारखं आहे, जितकं तुम्ही एक्सप्रेस कराल तितकं ते बिल्ड होत जाईल, तितकं तुमचा आत्मविश्वास वाढेल पुढे बोलायला. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला नाही म्हणायचं असतं, पण ते नाही म्हणता येत नाही म्हणून आपण सांगतो की मला यातलं काही कळत नाही. स्पेशली आई म्हणून अशा गोष्टी खूप वेळा होतात. म्हणजे मुलांना घरी मुलं त्रास देतात की हे पाहिजे ते पाहिजे, तर आपण त्यांना नाही म्हणायच्या काय म्हणतो की बाबांना विचार मला यातलं काही कळत नाही, बाबांना विचार मला यातलं काही कळत नाही. आणि काही वर्ष ते मुलं आपल्याला विचारणंच बंद करतात, कारण ते म्हणतात हिला तर काही कळतच नाही आहे. आणि हे एक गोष्ट म्हणजे नकळत त्या गोष्टी घडलेल्या असतात, नोबडी इज इंटेंडिंग. पण दरवेळेला तुम्ही जर का मुलांना असं सांगायला लागला की यातलं मला काही कळत नाही, पण त्यापेक्षा असं सांगा की हा डिसिजन आहे मी आणि तुमचे बाबा मिळून हा डिसिजन घेणार आहे. सो म्हणजे मग मुलांनाही कळेल की आईलाही या डिसिजन्समध्ये व्हॉइस आहे, आई आपलं काहीतरी मत देणार आहे, ते दोघं मिळून ठरवून देणार आहेत. इन्स्टेड ऑफ ते त्यांना सांगायचं सारखं की नाही मला यातलं काही कळत नाही, तू त्यांना विचार. सो आपणच आपल्या पायावर हातोंडा पाडून घेतोय. सो प्लीज माहिती करून घ्या, जगाची माहिती ठेवा. तुम्हाला लागू दे न लागू दे, न्यूज बघून हे अवेअरनेस वाढवा आणि तुमचं मत द्या. तुमच्या मताला तितकंच महत्त्व आहे. आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी पण मत दिलेलं आहे, इक्वल मत दिलेलं आहे सगळ्यांना. सो तुमच्या घरातल्या कुठल्याही विषयावर सुद्धा तुम्हाला मत असणं आणि ते एक्सप्रेस करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच आता मी सांगते तुम्हाला, बऱ्याच वेळेला वुमेन्स डेला पण सेलिब्रेशन असतं, तर मुलं विचारतात किंवा नवायच्या तो काय आणायचं बाहेरून खायला, तर बायका काही आणेल मला काही चालतं असं नाही. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं ना, तेव्हा प्लीज तुमची फेवरेट डिश सांगा, फेवरेट कलर सांगा. असं मला काहीही चालतं म्हणू नका. अगदी छोट्या छोट्याशा चॉईसेसमधनं तुमचं स्वतःचं मत तुम्ही असर्ट करायला शिका, कारण तेच खरं सबलीकरणाचं आहे. तेच एक्झाम्पल आपण आपल्या मुलींसाठी सेट करतोय की काय एक्सेप्टेबल आहे, काय एक्सेप्टेबल नाही आहे, काय गोष्टी, काय हक्क आहे आपला, हे आपल्याला आपल्या कृतीतून दाखवायचं आहे, लेक्चर देऊन होणार नाही आहे. सो छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण हे दाखवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही गृहिणी असता तरी काय, तुमच्या ह्या आता तर ॲक्च्युली पॅन्डेमिकमध्ये फार लक्षात यायला लागलं की तुमच्या या घरातल्या कामामुळे बाहेरची
अशी लोक बाहेर जाऊन शांतपणे काम करू शकतात, पैसे कमवू शकतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर आता सुरू झाले की बायकांना त्या घराच्या कामाचे काहीतरी पैसे द्यायला पाहिजे. तो एक डिबेटेबल टॉपिक आहे, आपण तिथे नाही आता डिबेट करत आहे. पण ती व्हॅल्यू स्वतःला करा. असं समजू नका की ह्या कामाला काही व्हॅल्यू नाही आहे. ह्या कामाच्या व्हॅल्यूमुळेच इतर लोकांचं इतर कामं चाललेली आहेत. आणि आय नो की ते सगळे लोकंसुद्धा हे ॲप्रिशिएट करतायत. तर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करा. जसं आपण तो मिरर एक्सरसाइज प्लीज करून बघा तुम्ही केला नसेल तर, आणि मला नक्की कळवा. तर आता या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आवडल्या तर तेही कळवा कुठल्या आवडल्या. तुम्ही काहीतरी नवीन विचार केला असेल तर तो माझ्याशी प्लीज नक्की शेअर करा. मलाही तो ऐकायला आवडेल की तुम्ही तो वेगळ्या तऱ्हेने कसं सेलिब्रेट करता आहात. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला प्लीज लाईक करा, तुमच्या परिचितांशी शेअर करा, इतर स्पेशली बायकांशी शेअर करा. तुमचा BCचा ग्रुप असेल, शाळेतल्या फ्रेंड्स मैत्रिणींचा ग्रुप असेल तर ॲटलिस्ट त्यांना व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काहीतरी आपण एक पॉझिटिव्ह ह्याच्या करूया. आणि जे आपली जी गॅप आता 25 वर्षाची आपल्याला भरून काढायची आहे, सो प्रत्येकाचं अगदी छोट्यातलं छोटं कॉन्ट्रीब्युशन पण अत्यंत महत्त्वाचं आहे. सो प्लीज कुठल्याही पद्धतीनं पण ह्या कॉजसाठी कॉन्ट्रीब्यूट करा तुम्ही. आणि आपण सगळ्या ह्याला चांगलं समाजाला आणि हे इक्वालिटी, म्हणजे आपल्याला काही पुरुषाची भांडण करायचं नाही. आपण हे सगळे, आपण ते पूर्वी म्हणतो ना रथाची 2 चाकं काइंड ऑफ, तर हे आपण सगळे वी आर ऑल इन दिस टुगेदर. सो बायकांचं पुढे आल्या आणि त्यांचं जास्त म्हणजे ते एम्पावर झाल्या तर अख्खा समाज एम्पावर होतो, अख्खा देश एम्पावर होतो. सो प्लीज या सगळ्यांवर या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तुमचे छोट्यातलं छोटं कॉन्ट्रीब्युशन असेल ते नक्की करा. आणि थँक्यू, नमस्कार. आणि तो फोटो असावाला फोटो काढायला नक्की विसरू नका आणि तो पोस्ट करा. आय चूज टू चॅलेंज.